हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण जे बनवणार आहे अगदी तुमच्यासाठी नवीन असेल, तर तुम्ही कधी न खाल्लेलं, कधी न बघितलेलं, तर एकदम टेस्टी असं. चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूया. तर पॅनमध्ये मी दीड पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक कट केलेली. तर मिरचीला डाग लागेपर्यंत आपण परतून घेऊया. तर आता मिरचीला पण आता डाग लागलेलेच आहे. तर मिरचीचा मस्त असा सुगंध येतोय. तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला मी बटाटा घातलेला आहे. तर याला स्वच्छ धुवून बारीक चिरून असं घेतलेलं आहे. तर एकदम बारीक फोडी करायची आहेत बटाट्याच्या. तर आता बटाटा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आवडीनुसार घालायचे आहे शेंगदाणे. शेंगदाणे पण तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं आहे मस्त असं. शेंगदाणे फ्राय झाले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आता मी घातलेला आहे, बारीक टोमॅटो घातलेला आहे चिरून घेतलेला. तर टोमॅटो तेलामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. तर एक मऊ होण्यासाठी आपल्याला टोमॅटो लगेच आपल्याला याच्यावरनं चवीनुसार याच्यावरनं मीठ घालायचं आहे. मिठामुळे कसं आहे, लगेच मीठ घातले की लगेच टोमॅटो असं मऊ होते. तर आपण याच्यावर आता 1 चमचभर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मिठामुळे लगेच टोमॅटो मऊ होते. तर आता हे तेलामध्ये थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे 1 मिनिटभर. तर आता याच्यामध्ये घातलेला आहे शाबू. तर मी 1 वाटी शाबू घातलेला आहे. आता हे व्यवस्थित हे आता मिक्स करायचं आहे. बघू शकताय मस्त असा टम्म फुगलेला आहे शाबू. तुम्ही जर ही खिचडी एक वेळेस खाल्ली ना, तुम्ही तुमच्या कुठला उपवास करताय त्या उपवासाला तुम्ही नक्की 100% गॅरंटीने सांगते, की तुम्ही ही खिचडी बनवून बघालच. एवढी भारी लागते ना, खरंच खूप छान लागते अशी आणि टेस्ट तर खूपच भारी लागते. तर तुम्ही चकित व्हाल, की तुम्ही शाबूच्या खिचडीमध्ये पाणी घातले. तर मी याच्यामध्ये 1.5 गिलास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि एक उकळी काढायची आहे याला आता असंच. कलरच एवढा भारी दिसते की खूपच छान असा कलर पण आलेला आहे याला. तर आपण याला आता उकळी छान आलेली आहे. तर आपण 5 मिनिट मिडियम गॅसवर शिजून घेऊया. तर आता 5 मिनिट झालेले आहेत. तर बघूया मस्त अशी मिडियम गॅसवर आपले शाबू शिजलेला आहे. तर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे शेंगाचं कूट घातलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेऊन याचं शेंगाचं कूट केलेलं आहे. तर भाजलेल्या शेंगदाण्याचंच घालायचं आहे. खूप छान एकदम छान चव लागते. तर मस्त अशी दाटसर आपली शाबूची खिचडी तयार आहे. बघू शकता एकदम अशी रबरबीत झालेली आहे. शेंगाचा कूट घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिट शिजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर. अगदी 2च मिनिट वेळ न लावता 2च मिनिट आपल्याला शिजवायचं आहे. वाफ काढायची आहे फक्त. तर मस्त आपली रबरबीत अशी खिचडी शाबूची तयार आहे. चव म्हणसाल तर एवढी भन्नाट चव लागते ना याची. खाऊन बघसाल तर तुम्ही प्रत्येक उपवासाला बनवणारच नक्की 100% गॅरंटीनेच सांगते. तर मस्त अशी वाटीमध्ये खीर काढून घेऊया. तर बघू शकता मस्त अशी रबरबीत अशी खिचडी झालेली आहे. जर तुम्हाला बारीक कोथिंबीर चिरून याच्यामध्ये तुम्ही उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकताय. तर मस्त लागते कोथिंबीर घातल्याच्या नंतर पण. उपवास स्पेशल शाबूची खिचडी तयार आहे. मस्त रबरबीत अशी शाबूची खिचडी. आणि ही खाते वेळेस गरमच खायची. अजिबात थंड झाली असेल तरी पण गरमच करून खायची. गरमच खूप टेस्ट भारी लागते याची. थंड अजिबात चांगली लागत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये.